लाइन लाइन का इक्वेशन लिखना है। लाइन के ऊपर का एक पॉइंट दिया है और लाइन को पैरेलल वेक्टर दिया है। लाइन का इक्वेशन 3D के अंदर, स्पेस के अंदर आपके पास लाइन है। लाइन के ऊपर का एक पॉइंट दिया है ए, जिसका पोजीशन वेक्टर है ए बार। इस लाइन को एक पैरेलल वेक्टर दिया है बी बार और इस लाइन का मुझे इक्वेशन लिखना है। तो मैं लाइन के ऊपर कोई भी एक पॉइंट लेता हूँ पी, जिसका पोजीशन वेक्टर हम लोग आर बार से डिनोट करते हैं। तो इस लाइन का इक्वेशन क्या होता है? हमने इस लाइन का इक्वेशन डिराइव करने के लिए 3D के अंदर एक्स वाई और जेड एक्सिस है हमारे पास, एक्स वाई एंड जेड एक्सिस, ठीक है। तो हमने पोजीशन वेक्टर लिए हैं। तो हमने इसका इक्वेशन क्या लिखा था? हाउ डन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा टाइम्स बी बार। अगर लाइन के ऊपर का एक पॉइंट दिया है और लाइन को पैरेलल वेक्टर दिया है, तो लाइन का इक्वेशन क्या होता है? आर बार इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा बी बार। ए बार मूविंग पॉइंट का पोजीशन वेक्टर है, आर बार मूविंग पॉइंट है लाइन के ऊपर का, उसका पोजीशन वेक्टर है, और बी बार पैरेलल वेक्टर है टू द गिवन लाइन। तो ये हो गया इक्वेशन ऑफ लाइन इन पैरामीट्रिक फॉर्म। इसके अंदर लैम्बडा होता है पैरामीटर। लैम्बडा की जैसे जैसे वैल्यू बदलती जाएंगी, आपको उस लाइन के ऊपर मौजूद हर एक पॉइंट का कोऑर्डिनेट मिलता जाएगा। फिर ये जो इक्वेशन ऑफ लाइन इन पैरामीट्रिक फॉर्म है, इसी को हम लोगों ने नॉन पैरामीट्रिक फॉर्म में लिखना चाहा, तो हमने उसे लिखा आर बार माइनस ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 वेक्टर। फिर इसी सिचुएशन में आपको अगर पॉइंट के कोऑर्डिनेट्स दिए हैं, दैट इज x1 y1 z1, एंड जो अननोन पॉइंट है उसके कोऑर्डिनेट्स आपने मान लिए x y z, और इस लाइन को पैरेलल वेक्टर देने की वजह इस लाइन के डायरेक्शन रेशियो थे ए बी सी। तो लाइन का इक्वेशन हमने लिखा x माइनस x1 बाई ए इज इक्वल टू y माइनस y1 बाई बी इज इक्वल टू z माइनस z1 बाई सी। और इसको हमने कहा इक्वेशन ऑफ लाइन इन कार्टेशियन फॉर्म। कार्टेशियन फॉर्म में इक्वेशन ऑफ लाइन जो है वो इस तरीके से दिखेगा। इसको सिमेट्रिक फॉर्म कहा जाएगा, कार्टेशियन इक्वेशन इन सिमेट्रिक फॉर्म। और इसी को अगर आप कोऑर्डिनेट्स के फॉर्म में लिखते हो तो x1 प्लस ए लैम्बडा, y इज इक्वल टू y1 प्लस b लैम्बडा एंड z इज इक्वल टू z1 प्लस c लैम्बडा। तो ये हो गया आपका कार्टेशियन इक्वेशन इन पैरामीट्रिक फॉर्म। ये कार्टेशियन इक्वेशन इन सिमेट्रिक फॉर्म है, ये कार्टेशियन इक्वेशन इन पैरामीट्रिक फॉर्म। पैरामीटर दिख रहा है ना? नॉन पैरामीट्रिक कहाँ है? ये कार्टेशियन इक्वेशन है और ये वाला है, इसमें नॉन पैरामीट्रिक की बात ही नहीं की। चलिए, सेकंड सिचुएशन आपके सामने क्या था? सेकंड सिचुएशन आपके सामने था कि आपको लाइन का इक्वेशन तो लिखना है, लेकिन इस बार आपको लाइन के ऊपर एक पॉइंट दिया है, उसका पोजीशन वेक्टर आपके पास है, एक दूसरा पॉइंट है जिसका पोजीशन वेक्टर आपके पास है। तो आपने लाइन का इक्वेशन लेने के लिए लाइन के ऊपर कहीं पर भी एक पॉइंट लिया P, जिसका पोजीशन वेक्टर हम लोग आर बार मानते हैं। अब इस लाइन का हमें इक्वेशन लिखना था, तो हमने क्या किया? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा टाइम्स बी बार माइनस ए बार। हमने क्या किया? हमने ए बी बार को और ए पी बार को लिया। ए बी बार इज कोलिनियर विद ए पी बार, तो ए पी बार इज इक्वल टू लैम्बडा टाइम्स ए बी बार हमने लिखा। तो ए बी बार मतलब बी बार माइनस ए बार लैम्बडा टाइम्स, और ए पी बार मतलब आर बार माइनस ए बार उधर चला गया। सो इस सिचुएशन में लाइन का इक्वेशन क्या हो गया? इक्वेशन ऑफ लाइन वेयर 2 पॉइंट्स ऑन द लाइन आर गिवन इज आर बार इक्वल टू ए बार प्लस लैम्बडा टाइम्स ऑफ बी बार माइनस ए बार। अब ये इक्वेशन ऑफ लाइन इन दिस सिचुएशन हुआ जो कि पैरामीट्रिक फॉर्म है। अब अगर आपको इसको नॉन पैरामीट्रिक फॉर्म में लिखना है, तो आपने लिखा आर बार माइनस ए बार क्रॉस बी बार माइनस ए बार इज इक्वल टू 0 वेक्टर। तो जब आपके पास लाइन के ऊपर के 2 पॉइंट दिए हुए हैं और आपको लाइन का इक्वेशन लिखना है, तो इस तरीके से लाइन का इक्वेशन आएगा इन पैरामीट्रिक एंड नॉन पैरामीट्रिक। अब अगर मान लो कि आपको पोजीशन वेक्टर की जगह पर पॉइंट्स के कोऑर्डिनेट्स दिए जाते हैं, ठीक है,
तो पॉइंट्स के कोऑर्डिनेट से आपके पास x1, y1, z1, x2, y2, z2 और जो आपका मूविंग पॉइंट है लोकस के ऊपर का उसको आपने कहा x, y, z। तो क्योंकि लाइन के ऊपर के दो नोन पॉइंट्स है आपके पास, तो आप लाइन के डायरेक्शन रेशियोज लिख सकते हो। तो डायरेक्शन रेशियोज ऑफ लाइन क्या हो जाएंगे? रेशियोज ऑफ लाइन x2 minus x1, y2 minus y1 and z2 minus z1। अब हमने इसके पहले ही देखा था कि अगर आपके पास एक पॉइंट है और लाइन के डायरेक्शन रेशियोज पता है तो आप लाइन के इक्वेशन लिख सकते हो। तो लाइन के ऊपर के तो दो पॉइंट्स हैं हमारे पास, तो हम लोग किसी भी एक पॉइंट का इस्तेमाल करके इक्वेशन ऑफ लाइन इन कार्टेशियन इक्वेशन कैसे लिखेंगे? x minus x1 upon x2 minus x1, y minus y1 upon y2 minus y1 and z minus z1 upon z2 minus z1। तो ये आपने लिख दिया कार्टेशियन इक्वेशन। तो दो ही तरीके की सिचुएशन है जिसमें हमने लाइंस का इक्वेशन लिखा। फिर इसके बाद हम लोग आए डिस्टेंस ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन वाले पॉइंट के ऊपर। हमारे पास एक लाइन है स्पेस के अंदर और लाइन के बाहर एक पॉइंट है जिसको हमने P कहा। अब क्योंकि ये पॉइंट स्पेस के अंदर है, हम कोई मूविंग पॉइंट नहीं ले रहे लाइन के ऊपर का, तो हमारा जनरल नोटेशन था कि अगर हम लाइन के ऊपर का मूविंग पॉइंट लेते तो उसका पोजीशन वेक्टर हम लोगों ने r बार कंसीडर किया था। लेकिन हमें एक स्पेस में पॉइंट है जिस पॉइंट से किसी लाइन का डिस्टेंस निकालना है, तो हमने उसको अल्फा बार बोल दिया। अब उस पॉइंट से आपको लाइन का डिस्टेंस निकालना है तो आपने परपेंडिकुलर ड्रॉ किया, फुट ऑफ परपेंडिकुलर में हमसे डिनोट किया। अब आपके पास गिवन क्या रहेगा इस सिचुएशन में? इस सिचुएशन में गिवन है आपके पास पॉइंट का पोजीशन वेक्टर या फिर कह सकते हैं पॉइंट का कोऑर्डिनेट, और दूसरी चीज लाइन का इक्वेशन, दैट इज r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्डा b बार। ऑब्वियसली लाइन का इक्वेशन दिया है, मतलब लाइन के ऊपर का एक पॉइंट है आपके पास जिसका पोजीशन वेक्टर a बार से डिनोट किया जा रहा है, मतलब एक पॉइंट है आपके पास। तो आपको निकालना था pm डिस्टेंस, तो आपने ap को ज्वाइन कर लिया और pm डिस्टेंस निकालने के लिए आपने पाइथागोरस का यूज किया, दैट ap स्क्वायर इज इक्वल टू pm स्क्वायर इज इक्वल टू ap स्क्वायर माइनस am स्क्वायर। तो pm स्क्वायर इज इक्वल टू ap स्क्वायर माइनस am स्क्वायर आपने किया, तो ap स्क्वायर तो आपको आराम से मिल गया, दैट इज मैग्नीट्यूड ऑफ अल्फा बार माइनस a बार होल स्क्वायर, माइनस am जो है इस वेक्टर का प्रोजेक्शन है इस लाइन के ऊपर, दैट मींस अब क्योंकि ये लाइन b बार को पैरेलल है तो आपने इस वेक्टर का b बार के ऊपर प्रोजेक्शन लिया। तो जब आपको am मैग्नीट्यूड निकालना था तो आपने कैसे निकाला? am इज द प्रोजेक्शन ऑफ ap बार ऑन b बार, तो आपने लिखा अल्फा बार माइनस a बार डॉट b बार डिवाइडेड बाय इट्स मैग्नीट्यूड, ठीक है। और क्योंकि आपको डिस्टेंस निकालना है pm तो आपने स्क्वायर रूट लिया दोनों तरफ और पॉजिटिव स्क्वायर रूट लिया क्योंकि वो डिस्टेंस है, और इसका आपने ले लिया स्क्वायर। तो ये आपका फॉर्मूला बन गया डिस्टेंस ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन के लिए, ठीक है। फिर इसके बाद हमने देखा कि स्क्यू लाइंस क्या होती है? स्क्यू लाइंस होती है करते भाई कौन इसको एक्स्ट्रा काम राउंड दे राउंड दे चल। हाँ, फिर हमने देखा कि स्क्यू लाइंस हमने देखी कि स्क्यू लाइंस किसको कहा जाता है? स्क्यू लाइंस हमने, अरे ते फोनचा ब्राईटनेस मुद्दाम कमी केलेला आहे, त्याच्या आतमध्ये चालू राहतो मोठ्या लाईटमध्ये। स्क्यू लाइंस हमने क्या देखा होगा? डिस्टेंस बिटवीन नॉन कोप्लेनर लाइन प्लेनर स्लाइड। देखो ऐसी दो लाइंस स्पेस के अंदर जो ना तो पैरेलल कही जा सकती है और ना ही इंटरसेक्टिंग कही जा सकती है, और ये सिर्फ स्पेस में ही पॉसिबल होता है। तो उन दो लाइंस को हम लोग कहते हैं स्क्यू लाइंस। अब ये जो दो स्क्यू लाइंस होती है स्पेस में, इनके बीच का अगर आपको डिस्टेंस निकालना है तो वो दोनों लाइंस के लिए परपेंडिकुलर आपको डिस्टेंस देखना पड़ेगा। तो आपके पास दो लाइंस है स्पेस के अंदर, ठीक है। मैं जानबूझ के ऐसे निकाल रहा हूँ ताकि आपको समझ में आ जाएगा कि स्पेस में है, ना तो इंटरसेक्टिंग है ना तो पैरेलल है, और आपने इन दोनों को परपेंडिकुलर डिस्टेंस ले रखा है इन दोनों का, तो आपने इस डिस्टेंस को कह दिया था pm। अब आपके पास गिवन क्या रहेगा? दोनों लाइंस का इक्वेशन दिया हुआ रहेगा, बस उसके अलावा कुछ नहीं रहेगा। जैसे मान लो ये है r1 इज इक्वल टू a1 प्लस लैम्डा 1 b1, ठीक है, a1 बार लैम्डा 1 r1 बार, और ये रहेगा r2 बार इज इक्वल टू a2 बार प्लस लैम्डा 2
V2 बार। ठीक है, तो आपके पास दो लाइंस के इक्वेशन दिए हुए हैं, तो जाहिर सी बात है कि अगर ये इस लाइन का इक्वेशन है तो इस लाइन के ऊपर का एक पॉइंट कौन सा है, ए पॉइंट है मान लेते हैं, जिसका पोजीशन वेक्टर a1 बार है। तो इस लाइन के ऊपर ए पॉइंट है जिसका पोजीशन वेक्टर a1 बार है, और क्योंकि इस लाइन का ये इक्वेशन है तो a2 बार क्या है, इस लाइन के ऊपर का एक नोन पॉइंट है जिसका पोजीशन वेक्टर है, तो उसको मैंने कह दिया b, इसका पोजीशन वेक्टर है a2 बार। ठीक है, अब क्योंकि मुझे डिस्टेंस निकालना है इन दो लाइंस के बीच का, तो मैंने AB को ज्वाइन कर लिया, तो मुझे मिल गया AB वेक्टर। ठीक है, AB बार मिल गया मुझे, BA बार बोलो AB बार बोलो कुछ भी बोलो। अब AB बार का प्रोजेक्शन है PM, ये मैंने कल बताया था आपको। AB बार का प्रोजेक्शन होता है PM। ठीक है, क्यों, क्योंकि यहाँ से यहाँ पर परपेंडिकुलर, यहाँ से यहाँ पर परपेंडिकुलर है, तो ये क्या बन गया, प्रोजेक्शन ऑफ AB, ये बन गया, ये बन गया परेशान महातोले, ध्यान नहीं देने वाला महातोले। तो दिस इज द प्रोजेक्शन ऑफ AB बार, AB बार का ये प्रोजेक्शन है। तो हमें हमारे PM निकालना है, तो हम बस यही कॉन्सेप्ट यूज करेंगे कि भैया AB बार का प्रोजेक्शन है PM। तो देखो अब हुआ ये, क्योंकि हमारे पास और कोई जानकारी नहीं है, तो हमें पता है कि ये लाइन पैरेलल है B1 बार को और ये लाइन पैरेलल है B2 बार को। अब क्योंकि इन दोनों का परपेंडिकुलर होता है B1 बार क्रॉस B2 बार, इन दोनों भी लाइंस को B1 बार क्रॉस B2 बार परपेंडिकुलर होता है, लेकिन इन दोनों लाइंस को PM भी तो परपेंडिकुलर है, मतलब PM हो गया पैरेलल टू B1 बार क्रॉस B2 बार। तो जो PM के अलोंग यूनिट वेक्टर होगा उसी को आप B1 बार क्रॉस B2 बार के अलोंग यूनिट वेक्टर बोल सकते हैं। तो हमें पता है कि इसका प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन PM, मतलब आप लोग क्या लिख सकते हो, AB बार डॉट PM बार। ठीक है, तो PM बार, तो PM is projection, PM मतलब लेंथ, दिस इज द प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन PM बार। तो AB बार ऑन PM बार कैसे लिखा जाता है, AB बार डॉट PM बार डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ PM बार। तो ये क्या हो गया, दिस इज अ यूनिट वेक्टर अलोंग PM, दिस इज यूनिट वेक्टर अलोंग PM बार। लेकिन हमें पता है कि PM बार इज पैरेलल टू B1 बार क्रॉस B2 बार, बट PM बार इज पैरेलल टू B1 बार क्रॉस B2 बार। तो हम लोग क्या बोल सकते हैं, ये जो यूनिट वेक्टर, इसको आप रिप्लेस कर सकते हो यूनिट वेक्टर अलोंग B1 बार क्रॉस B2 बार, है ना। तो हमने क्या लिखा फिर कि ये जो PM डिस्टेंस है, दैट PM इज नथिंग बट व्हाट, AB बार। अब AB बार मतलब क्या, A2 बार माइनस A1 बार या A1 बार माइनस A2 बार, कुछ भी बोलो। ठीक है, A2 बार माइनस A1 बार लिखते हैं, BA बार बोल दो उसको। ठीक है, ये बराबर है ना, AB ही A2 बार माइनस A1 बार होगा। तो A2 बार माइनस A1 बार डॉट, अब यूनिट वेक्टर लेना है अलोंग B1 बार। देखो B1 बार क्रॉस B2 बार ये एक वेक्टर है, आप भली बात ही जानते हो, ये दो वेक्टर्स वहां पर भले ही दिख रहे हैं, लेकिन B1 बार क्रॉस B2 बार अपने आप में एक वेक्टर है जिसको डिनोट किया जाए, मतलब B1 बार और B2 बार का क्रॉस प्रोडक्ट है ना, तो एक वेक्टर है। तो उसके अलोंग यूनिट वेक्टर कैसे लिखा जाएगा, उसके अलोंग यूनिट वेक्टर लिखा जाएगा B1 बार क्रॉस B2 बार एज इट इज वेक्टर, और उसका मैग्नीट्यूड दैट इज B1 बार क्रॉस B2 बार का मैग्नीट्यूड। कैसा पाई बार B1, अच्छा ये ठीक है, तो ये हो गया बेटा PM आपका डिस्टेंस। तो मुझे ये एक्सपेक्टेड है आप लोगों से कि आप हर रोज जो टॉपिक चल रहा है उसका घर जाने के बाद एक बार इस तरीके से रिवीजन करें। ठीक है, शुरुआत से लेकर तो जहां तक हम लोग पढ़े हैं उसको एक बार ऐसे लिखना है। कितना टाइम लगा इसको लिखने में, 15 मिनट लगे, और वो भी 15 मिनट इसलिए लगे क्योंकि मैं उसके अंदर आप लोगों को चीजें समझा रहा था, आप लोगों से बात कर रहा था। तो आप अगर मान लो कि किसी को समझाते हुए भी लिख रहे हो तो भी 15 मिनट से ज़्यादा टाइम नहीं लगेगा आपको, जो भी टॉपिक चल रहा है उसको पहले से रिवाइज करने के लिए। तो इससे होगा क्या, जब तक टॉपिक वरद उससे होगा ऐसा कि जब तक टॉपिक खत्म हो रहा है तब तक आप उस टॉपिक को 10 बार रिवाइज कर चुके होंगे। समझ आ रही बात? तो इसके पहले के टॉपिक्स का भी आप जब प्रिपरेशन कर रहे हो इसी तरीके से करो। ठीक है, चलिए अब आगे बढ़ते हैं लास्ट पॉइंट ऑफ द लाइन टॉपिक।
लाईन आपण जे नॉन कोप्लेनर आणि नॉन पॅरलल घेतले, जर समजा आपण त्याला जर पॅरलल शिफ्ट केलं तर मध्ये इंटरसेक्ट करेल का? शिफ्ट क्यों करेंगे? करू शकतो ना, वेक्टर आहे ते. नहीं, मुझे एक बात बताइए आपके पास अगर फिर ऐसे ही हुआ तो फिर 3D का मतलब ही नहीं है। आप ये कहना चाह रहे हो कि मेरे पास 3D में 2 लाइन्स है और मैं उसको 2D में लेके आ रहे हो। नाही आता समझ गया मैं। diagonal आहे. जो छत है उसका डायगोनल है आणि याचं और diagonal इसका आहे. डायगोनल है। याला जर पॅरलल शिफ्ट केलं तर मध्ये intersect किसको करायला पैरेलली शिफ्ट करेंगे आप? ह्याच वेक्टर. तो क्यों कैसे करेगा शिफ्ट, कैसे करेगा वो ये? तिचं म्हणणं आहे की एका मैं- प्लेन मध्ये देखो जब तक वो एक प्लेन में नहीं जाएंगे तब तक आप उसको इंटरसेक्ट नहीं कर सकते, पहली तो बात है। अगर आपका ये है ऊपर और ये जा रहा है इस तरीके से, आप थोड़ी देर के लिए ऐसा समझिए ना कि ये आपका डायगोनल है और ये आपका डायगोनल है, तो ये ऐसे जा रहा है और ये ऐसे जा रहा है। आप कह रहे हो कि मैं इसको नीचे ले आता हूँ, यही कह रहे हो ना? हाँ. मतलब इसको ऐसे लाता हूँ ताकि इसको छेद के जा सके, हाँ. तो फिर आपने उसको एक प्लेन में ला दिया। आपने 2 प्लेन स्पेस में रखा ही नहीं उसको, मतलब आप सीधा 3D को 2D बना रहे हो, फिर तो इंटरसेक्ट करेगा ही ना। वो तो चीज़ हम पहले ही देख चुके हैं। इस बात को भली बात समझिए, ये मुझे भी ऐसा लगता था, लेकिन फिर उस वहाँ पर 3D एग्जिस्ट नहीं करेगा। समझ रहे हो? अगर हम चीज़ों को 3D में देख रहे हैं तो हमें उसको 3D में ही रखना पड़ेगा। सीधी सी बात है, अगर आप उसको एक प्लेन में लाओगे तो अपने आप इंटरसेक्ट कर जाएगा, पैरेलल होगी तो पैरेलल हो जाएगा। तो चीज़ों को 3D में रख के ही तो बात हो रही है ना यहाँ पे, वो बोल ही नहीं रहे कि आप उसको 2D में लाइए। समझ सर रहे आता तिथं आपण कॉल थिटाचं प्रोजेक्शनचा जो फॉर्म्युला घेतो ना, तर तेव्हा प्रत्येकाच्या मध्ये ते युनिट वेक्टर आहेत ना मल्टिप्लाय. ये यूनिट वेक्टर ही तो है। सर मग प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये तसंच होईल ना? तो दिक्कत क्या है इसमें? तेच विचारायचं. हाँ, मतलब आप किसी वेक्टर का किसी दूसरे वेक्टर के ऊपर जब प्रोजेक्शन लेते हो तो जिस भी वेक्टर पर प्रोजेक्शन लिया जा रहा है वो मैंने लिख के भी दिया हुआ है कि उसका यूनिट वेक्टर ही मल्टीप्लाई होता है, क्योंकि दैट वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मैग्नीट्यूड होता है ना, तो वो तो उस वेक्टर का यूनिट वेक्टर हो गया। बिल्कुल सही है। अच्छा, इसमें एक और चीज जो मैं कल लास्ट में बता रहा था आपको, अब एग्जाम्पल में तो और अच्छे से समझ में आएगा कि अगर ये 2 स्क्यू लाइन्स है, इनके बीच का ये डिस्टेंस है जो हमने फॉर्मूला डिराइव किया, तो मैं ये कह रहा था कि मान लो कि अगर ये लाइन्स इंटरसेक्ट कर जाती है, मतलब इंटरसेक्ट कर जाती है, कहने के अलावा अगर मैं ये कहता हूँ कि इनके बीच का डिस्टेंस 0 है, मतलब एक ही बात होगी, इंटरसेक्ट कर जाती है, तो ये पता कैसे चलेगा हमें? तो डिस्टेंस 0 हो जाएगा। डिस्टेंस 0 होगा कि नहीं होगा? ये आपको पूछा जा सकता है कि 2 लाइन्स का इक्वेशन दिया है आपको 2 लाइन्स दी जा चुकी है, बॉक्स प्रोडक्ट डिस्टन्स 0 झाल्यावर दोन हे होईल ना. इथे ती पॅरलल असेल तर ती लाईन इट्सेल्फ. देखो डिस्टेंस जब 0 हो जाएगा तब स्क्यू लाइन्स रहेगी नहीं, वो सीधी सी बात है, क्योंकि वो इंटरसेक्ट कर रही है, फिर वो एक प्लेन में आ जाएगी। तो क्वेश्चन ऐसा पूछा जा सकता है आपको कि अगर 2 लाइन्स जो है, 2 लाइन्स अगर इंटरसेक्ट कर रही है, मतलब 2 लाइन्स का इक्वेशन दिया है और आपको पूछ सकते हैं कि आप बताइए हमें कि ये 2 लाइन्स इंटरसेक्ट कर रही है कि नहीं कर रही है, तो आपके पास एक तरीका है कि आप उनके बीच का डिस्टेंस निकालिए। अगर डिस्टेंस 0 आ जाता है तो लाइन्स इंटरसेक्ट कर रही है। मग त्याच्यात दोन प्रॉपर्टी येईल ना, म्हणजे पॅरलल जर असतात ते समजा तर मग ती एकच लाईन होईल. नहीं तो पहले बात ये समझो ना कि अगर डिस्टेंस 0 आ रहा है तो उसमें ये हो सकता है कि या तो किसी एक पॉइंट में इंटरसेक्ट कर रही है या फिर वो पैरेलल होगी। हाँ, अब उसमें क्या होता है, जब 2 लाइन्स पैरेलल होती है तो उनका b बार वाला जो पोर्शन होता है वो सेम होता है या एक दूसरे के मल्टीपल में होता है। जर 2 लाइन्स पॅरलल आहे, मला सांगा जर मी इथं 2 लाइन्स घेतलेले आहेत, ह्या जर 2 लाइन्स पॅरलल असतील तर हे ज्यावेळेस मी इक्वेशन लिहितो त्याच्यामध्ये b1 बार काय असतं, एक वेक्टर असतो जो दिलेल्या लाईनला पॅरलल आहे। आता ही लाईन जर दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे तर ह्याच्यामध्ये पण त्याच वेक्टर येईल किंवा त्याच्या मल्टिपल फॉर्म मध्ये, त्यामुळे तुम्हाला ते इक्वेशन बघूनच कळून जातं। जर हे बघा तुम्हाला ज्यावेळेस 2 लाईन्स दिल्या जातील आणि विचारलं जाईल की ह्या इंटरसेक्टिंग आहेत की नाही, त्यावेळेस त्याच्यामध्ये पॅरलल असण्याची संभावना नाहीये। एक तर त्या नॉन इंटरसेक्टिंग आहेत किंवा, कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे ना की, आणि हे बघा जर पॅरलल असेल तर डिस्टन्स असू शकतं ना त्याच्यामध्ये, ते कोलिनियरची गोष्ट करणारच नाही। लिनियर मध्ये पण डिस्टन्स 0 हो, पण ते तसे इक्वेशन देणार नाहीत ना तुम्हाला। तुमचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही जे म्हणताय कोलिनियर असू शकतात, की जर डिस्टन्स 0 आलं तर कोलिनियर असू शकतं, तुम्हाला कळतंय नाही इथं
इक्वेशन वरून डायरेक्शन रेशिओ सेम येऊन जाते. डायरेक्शन रेशो किंवा बी बार जो हा, तुमचा B आहे बार. दोन्ही मधला तो सेम किंवा एक दूसरे के मल्टीपल मध्ये असणार है. मतलब जब आपको इक्वेशन दिए हुए है उसमें आपको दिख रहा है कि b1 बार और b2 बार दोनों अलग है तभी देंगे ना वो, नहीं तो आप सॉल्व क्यों करेंगे, आप सीधा बोलेंगे कि भैया b1 बार और b2 बार दोनों एक Same दूसरे के है. स्केलर मल्टीपल है या फिर सेम है तो बात ही खत्म है. आप बोलेंगे या तो ये पैरेलल है या फिर ये कोलिनियर है. अच्छा, अब एक और चीज बहुत इंपॉर्टेंट है कि जब आप कोलिनियरिटी की बात करते हो, जब आप कोलिनियरिटी की बात करते हो तब जरूरी होता है कि उनमें पॉइंट्स भी कॉमन हो. अब यहाँ पर क्या हो रहा है, जब आप लाइन का इक्वेशन लिख रहे हैं तो a1 बार और a2 बार दो अलग अलग पॉइंट्स है ना, तो जरूरी नहीं कि ये जो पॉइंट है a1 बार और a2 बार ये भी तो सेम हो. या फिर ऐसा भी हो सकता है कि a2 बार जो है वो, जैसे ये लाइन है a1 बार इसके ऊपर है लेकिन a2 बार कोई अलग पॉइंट है जो दूसरे लाइन के ऊपर है, तो हो सकता है वो पैरेलल है. क्योंकि कोलिनियर होने के लिए और भी एक चीज जरूरी होती है कि पॉइंट भी तो कॉमन होना चाहिए, तो वो चीज भी तो तय नहीं ना वहां पे. समझ आ रही बात. तो यहाँ पर एक जो चीज महत्वपूर्ण है कि वो ये वाली महत्वपूर्ण है कि अगर आपको दो लाइंस की इक्वेशन दिए हैं और क्वेश्चन पूछते हैं कि क्या ये इंटरसेक्टिंग है या नहीं, तो उसके लिए आपको क्या देखना है, अगर वो लाइंस इंटरसेक्टिंग है तो उनके बीच का डिस्टेंस 0 है. अब बाकी केसेस भूल जाइए कि डिस्टेंस 0 होने में क्या क्या होता है. ऐसा मान लेते कि वो जो दो लाइंस दी जा रही है वो स्क्यू लाइंस टाइप की लाइंस है. अब अगर उनके बीच का डिस्टेंस 0 मतलब न्यूमरेटर 0 हो जाएगा, तो आपको बस चेक क्या करना है कि जो भी दो लाइंस दी है वो इंटरसेक्टिंग है या नहीं है. तो चेक क्या करना है, a2 बार माइनस a1 बार एक वेक्टर लेना है और जो b1 बार क्रॉस b2 बार है वो एक वेक्टर फाइंड आउट करना है और उनका क्या करना है, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट लेना है. मतलब वो डिटरमिनेंट 0 आता है, चेक करना है. आई बात समझ में? ठीक है. हाँ, तो अब बेटा इसके बाद हमारा लास्ट पॉइंट रहता है कि अगर हमारे पास दो पैरेलल लाइंस है, अगर मेरे पास दो पैरेलल लाइंस है तो उनके बीच का डिस्टेंस कैसे निकाला जाए. तो उसके लिए जर म्हणजे आता याचा डिस्टन्स जर 0 आला तर बाकीचा काहीच विचार नाही करायचा, डायरेक्ट कन्क्लुजन की लाईन इंटरसेक्टिंग आहे. पॅरललचा आणि कोलिनियरचा केस म्हणजे तो कन्सिडरच नाही केला जात का. हे बघा कसं आहे माहिती आहे का, ज्या अर्थी तुम्हाला प्रश्न विचारायला त्या अर्थी तुम्हाला पॅरेलल लाईन्स देता येत का, नाही देतच नाही, क्वेश्चनच सॉल्व्ह. मग मी ते म्हणतो. आणि आपण काय ॲडव्हान्स करायचे क्वेश्चन सॉल्व्ह नाही करत आहे की त्याच्यामध्ये मल्टिपल करेक्ट ऑप्शन असतात. ते नेचर विचारेल का तुम्हाला, त्यांनी तर विचारलं की 2 लाइन्स आर गिवन, उनका नेचर बताइए, तो आप वहाँ पे बोल सकते हो. सर जर कोलिनियर झाला तर मग डायरेक्शन रेशिओ तर सेम येऊन जातो. बरोबर आहे. ते मागे बोललो मल्टिपल मध्ये पण नाही, मल्टिपल मध्ये येतील का बरं नाही देणार. सेमच तर लाईन. अरे लाईन मोठ्या साईजची बी तर घेऊ शकतात ना तुम्ही. वेक्टरचा अर्थ काय असतो, तुम्ही युनिट वेक्टर घ्या नाही तर 1000 पटीनं मोठा घ्या, त्याच्यामध्ये फक्त कंपोनंट्सचा चेंज असतो, मॅग्निट्यूडचा चेंज असतो, डायरेक्शन एकच असते. म्हणून ते युनिट वेक्टर कोणाचे बी अंगावर खेळ जायचं ना तुम्हाला, कोणाचे बी अलॉंग देता येतो. आता तुम्ही मला सांगा, इथं मी युनिट वेक्टर b1 बार क्रॉस b2 बारच्या अलॉंगचा घेतला, जो की ऍक्च्युअली घ्यायला पाहिजे होता आपल्याला pm बारच्या अलॉंग, पण मी काय घेऊ शकलो कारण तो युनिट वेक्टर त्याची मॅग्निट्यूड आपण 1 युनिट घेतलेली. कळतंय का. बरं, आता तुम्ही मला सांगा, आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स फाइंड आउट करायचे. तर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स जर फाइंड आउट करायचे तर जे आपण सगळ्यात पहिला पॉईंट पाहिला का त्याच्यानुसारही केलं जाऊ शकतं. या पॉईंट मधून पास होणारी एक लाईन मी काढली जी पॅरलल आहे याला. ऍक्च्युअली डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स म्हणजे काय असतं, हेच झालं ना. लाईन वर तर एक पॉईंट घेतला त्याच्यावर दुसऱ्या परपेंडिक्युलर ड्रॉ केला, कारण दोघे पॅरलल आहेत एकमेकांना, तर हे पण परपेंडिक्युलर होऊन जाईल. दिस इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. कळतंय का. मग जो फॉर्म्युला तुम्ही इथं वापरलेला आहे तोच फॉर्म्युला वापरू शकतात, पण याला आणखी शॉर्टन करता येऊ शकतं. कसं बघा, आता तुम्हाला डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स पाहायचं आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला दोन लाईनचं इक्वेशन दिलेलं असणार आहे. तुम्हाला दोन लाईनचे इक्वेशन दिलेले आहे, r1 बार r2 बार दोन लाईन्स आहेत. r1 बार इज इक्वल टू तुम्हाला दिले r1 बार इज इक्वल टू दिलेले आहे a1 बार प्लस λ1 b बार, r2 बार इज इक्वल टू a2 बार प्लस λ2 b बार. आता दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत म्हणून लक्ष द्या की मी b बारच घेतलेली दोन्हीकडे. कळतंय, कारण दोन्ही जण सेम वेक्टरलाच पॅरलल. कोप्लेनर येईल हां मग कोप्लेनर जाते, आहे स्पेस मध्ये पण एका प्लेन मध्ये राहते.
कळतंय का? आणि वेगवेगळ्या प्लेन मध्ये असू शकतात असं काही अरे तुम्ही मला एक सांगा, ही जी भिंत आहे, ही भिंत याला पॅरल आहे की नाही? मग याच्यामध्ये दोन्ही मध्ये लाईन्स नाही काढू शकत तुम्ही ज्या पॅरल असू शकतात. कळतंय का? आपण दोन लाईन स्पेस मध्ये घेतलेल्या आहेत ज्या पॅरल आहे, तर त्या एका प्लेन मध्ये असू शकतात, वेगवेगळ्या प्लेन मधले असू शकतात. हा, तर ह्या दोन लाईन माझ्याकडे पॅरल आहे, याचं इक्वेशन हे लिहिलं म्हणजे याच्यावर एक पॉईंट तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? त्याला तुम्ही म्हणते A, त्याचा पोझिशन वेक्टर A1 बार. दुसरा पॉईंट तुम्हाला माहिती आहे, दुसरा पॉईंट तुम्हाला माहिती काय? B, त्याला तुम्ही म्हटले A2 बार, बरोबर आहे? आता गरजेचं नाही की हा तो पॉईंट असावा म्हणून, ठीक आहे? मग आपल्याला काढायचं काय रे? AM फाइंड आउट करायचे, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. मग आता इथं आपण आहे त्या पद्धतीने करू शकतो की प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन वगैरे आणि BM वगैरे काढू. पण मला एक सांगा, इथं जर समजा आता ज्या दोन गोष्टी आहेत त्याचा जर वापर करायचा ठरला, तर मला माहिती आहे की माझ्याकडे एक वेक्टर आहे B बार, बरोबर आहे? आणि जर समजा मी याच्यामधला अँगल थोड्या वेळासाठी थीटा कन्सिडर केला, आता मला फाइंड आउट काय करायचंय? मला फाइंड आउट करायचं AM. मग मी साइन रेशो वापरेल, बरोबर आहे? मी साइन रेशो वापरणार. मग साइन थीटा मला काय भेटणार आहे? AM अपॉन AB भेटेल की नाही? मग AM मला काय भेटणार आहे? जे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल्स आहे, AM इज नथिंग बट AB साइन थीटा भेटणार आहे. AB काय आहे रे? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB बार आहे, बरोबर आहे? AB काय? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB बार. मग मी त्याला काय लिहू शकतो? हे जे दोन पॉइंट दिलेले आहेत, हे जे दोन पॉइंट दिले त्यांचं मॅग्निट्यूड झालं ना, A2 बार मायनस A1 बार. लिहू शकतो की नाही सांगा? AB काय आहे? AB लेंथ आहे ना नुसती, आणि कोणत्या वेक्टरची? ती AB बार किंवा BA बारची आहे. मग A पॉइंट नोन आहे तुम्हाला, B पॉइंट पण नोन आहे, म्हणजे लाईनचे इक्वेशन दिले, लाईनवरचे दोन्ही पॉइंट आहे, ह्या लाईनवरचे एक नोन पॉइंट आहे, ह्या लाईनवरचे एक नोन पॉइंट आहे. म्हणजे तुम्ही AB ची मॅग्निट्यूड लिहू शकता की नाही? कळतंय का? मग आता बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा मी बाजूला घेऊन घेतला, हा काऊन नाही घेऊ शकत तुम्ही? वाटतंय का? वाटतंय ना? विचारायला पाहिजे होता. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस जनरलायझेशन करत असतो त्यावेळेस आपण वर्स्ट सिनॅरिओ बघत असतो. कळतंय का? आपण काय बघत असतो? वर्स्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे केसेस येतील. मी जर हाच पॉइंट घेतला तर मी सरळ डिस्टन्स फॉर्म्युला यूज करेल ना, त्याच्यामध्ये काही काढण्यासारखं नाहीच आहे. बात तर तेव्हा बनल की बाबा तुमच्याकडे दोन पॉइंट्स आहेत, पण त्या दोघांना जोडल्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही भेटत आहे, तिरपतार्प डिस्टन्स भेटेल. दिस इज द तिरपतार्प डिस्टन्स. म्हणून आपण तो वाला सीन, आता ह्याचा जर फॉर्म्युला भेटला तर ह्याच्यासाठी तर तो आपल्या सहज होईलच ना, त्याच्यामध्ये काही डोकं लावायचं काम आहे का? नाही. तो इसलिए मैंने वो पॉइंट साइड में दिया है. सर, पण तो जो M पॉइंट आहे आपण त्याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहितो ना, की जर समजा त्याला लॅम्डाशी कंपेअर केलं की आपण त्याचा कोऑर्डिनेट काढला होता पाहिजे एका क्वेश्चन मध्ये, मग डिस्टन्स लावला. इथं तसं आपण काय इथं कसं करणार? तुम्हाला M पॉइंट अननोन आहे ना तुमचा. मग तेच तर आपण कोणत्या पण लाईन मग करता येतं ना तसं, पण तसं करता येतं ना. लॅम्डाच्या टर्म्स मध्ये लिहू शकतो. मी काय म्हणतोय, आपण फक्त अल्टरनेटिव्ह वे पाहतोय याला करण्याचा. ह्याच्यासाठी जी आपल्याकडे सध्या मेथड आहे त्याच्या बेसिसवर पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. हे तुम्ही नालायक आहेत रे, 4च्या 4 जण. लक्षात आलं का? आपण फक्त अल्टरनेटिव्ह वे पाहतोय. आपल्या जो पहिले जी मेथड आहे त्यांना सुद्धा आपण हे तुम्ही पण आपण हे सॉल्व्ह करू शकतो. कळतंय का? आपल्या जो जे आहे त्यांना आपण सॉल्व्ह करू शकतो, पण आपण काय करतोय? अल्टरनेट वे पाहतोय. लक्षात येते का? हा, मग आता AB काय रे? वेक्टर AB वरची मॅग्निट्यूड आहे, आणि A आणि B दोन्ही पॉइंटचे आपल्याकडे पोझिशन वेक्टर्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं AB बार काय A2 बार मायनस A1 बार, आणि त्याची तुम्ही मॅग्निट्यूड घेतली इनटू साइन थीटा आहे, बरोबर आहे? मी इनटू 1 इनटू साइन थीटा लिहू का? तर कुणाला प्रॉब्लेम आहे 1च्या मल्टिप्लिकेशनला? सर क्रॉस प्रोडक्ट नाही झाला AB sin थीटा. शांत बैस. मला एक सांगा, हे काय आहे? 1, बरोबर आहे? आणि 1 कुणाची मॅग्निट्यूड असते? युनिट वेक्टरची. युनिट वेक्टरची. मग आता मला चाल काय खेळायची माहिती का? मला याला सोपं बनवायचं. कसं सोपं? मग मी सोपं कसं बनवणार याला? तर
हा कुणाच्या अलॉंग मी युनिट वेक्टर घेऊ, हा कुणाच्या अलॉंग मी युनिट वेक्टर घेऊ म्हणजे माझं काम म्हणा बरं. मला एक सांगा, चला माझ्याकडे दोन वेक्टर आहेत ए बार आणि बी बार, त्यांचं जर मी क्रॉस प्रोडक्ट घेतलं तर याची मॅग्निट्यूड काय असते रे? ए बी साइन थिटा असते की नाही? हो सर. हा, ए बी साइन थिटा असते ना, आणि मग डायरेक्शन असते. मग मग मला सांगा, मी जर मला याच्यामध्ये नोंद काय आणखी A1 A2 च्या अलावा माझ्याजवळ आणखी काय आहे रे? बी बार वेक्टर आहे की नाही? बी बार वेक्टर. मग मी बी बारच्या अलाउन जर युनिट वेक्टर घेतला 1, हे पहा 1 चं म्हणणं काय आहे? 1 मॅग्निट्यूड 1. मग मला काय करायचंय, जे दिलेलं त्याचा वापर करून मला फॉर्म्युला तयार करायचा आहे. का तर मला उद्याच्याला काय देणार आहे ते हे दोन इक्वेशन देणार आहे, आणि हे दोन इक्वेशन दिल्याच्या नंतर काय करायचं, मला यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. मग माझ्याजवळ काय आहे, त्या दोन लाईन वरचे दोन पॉइंट आहेत आणि मला काय करायचंय, त्यांच्यातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. माझ्याजवळ काय दिलेलं आहे, बी बार वेक्टर पॅरलल दिलेलं आहे. मग माझं काम काय आहे की मी त्या बी बारचा वापर करून त्याच्यातलं डिस्टन्स फाइंड आउट करेल. बरोबर आहे की नाही? मग मी कसं करणार डिस्टन्स फाइंड आउट? मी बी चा वापर करणार की नाही? मग मी जर बी बारच्या अलॉंग युनिट वेक्टर घेतला तर मी कसं लिहू याला, A2 बार मायनस A1 बार इनटू बी कॅप. बरं, मी बी कॅप लिहू शकतो का? कारण युनिट वेक्टरला मी बी कॅप डिनोट करतो. लक्षात येते का? हा, म्हणून इथं बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की मॅग्निट्यूड ऑफ बी बार लिहितात बरेच जण. कळते का? बी कॅप आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार मध्ये फरक आहे की नाही? तो बी कॅप इनटू साइन थीटा. कळते? कॅप कोण काढायचं? युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड घ्यायची, बी बारची नाही घ्यायची. बी बारच्या अलॉंग जो युनिट वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. ती 1 आहे. मी रिप्लेस कुणाला करतोय? 1 ला. मी जर हे नाही दिलं तर म्हणजे बी बार आपण मॅग्निट्यूड ऑफ बी बार होऊन जाईल. म्हणजे हे वेक्टरने रिप्लेस करतोय ना मी नंबरला वेक्टरने रिप्लेस करतोय ना, असा अर्थ झाला ना. मी नंबरला वेक्टरने रिप्लेस कसं काय करू शकतो? स्केलर वेक्टर के बराबर. स्केलर वेक्टर के बराबर लिख रहा हूं ना मैं. मुझे तो बी बार से रिलेटेड किसी से रिप्लेस करना है तो मैं स्केलर से स्केलर को रिप्लेस करूंगा. तो 1 को रिप्लेस करूंगा मैं बी बार के अलॉन्ग जो यूनिट वेक्टर उसके मैग्नीट्यूड से, इसलिए मैंने मैग्नीट्यूड. आप मुझे आप बताइए क्या मैं इसको ऐसे लिख सकता हूं, A2 बार माइनस A1 बार क्रॉस बी कैप. कारण ज्यावेळेस मी यांचा क्रॉस प्रोडक्ट घेईन, ए बार क्रॉस बी बार ची मॅग्नीट्यूड काय असते? ए बार ए इंटू बी इंटू साइन थीटा. तो मतलब क्या हो जाएगा, A2 बार माइनस A1 बार इंटू ये ची मैग्नीट्यूड इंटू साइन थीटा. अब मैंने साइन थीटा को हटा दिया है. कहते हैं क्या? मैंने साइन थीटा को हटा दिया है. क्यों? क्योंकि बी बार और A2 बार माइनस A1 बार, बी बार मतलब इसको पैरेलल और A2 बार माइनस A1 बार, इनके बीच का एंगल थीटा है. तो मेरे पास तो थीटा रहेगा नहीं, तो मैंने थीटा को हटा दिया. गजब की होशियारी दिखा के. तो मेरे पास क्या हुआ कि अब मेरे पास डिस्टेंस आ गया. क्या आ गया डिस्टेंस? कि मैग्नीट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ A2 बार माइनस A1 बार क्रॉस बी कैप. आई बात समझ में? सर जर त्याला पाहिलं तर तो प्रोजेक्शनच आहे. बी कॅपला जर बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड बी दिला, प्रोजेक्शन ही आहे. प्रोजेक्शनच निघतं. वही आहे. हां. तर मग आता कसं करायचं? आपण क्वेश्चन सर पण साइन थीटा जर आपण ठेवला असतं काही चुकलेलं नाही. नाही काही बरोबर.
जाएगा सही। चलो ये तुम हानि पर नहीं आता तुम्ही विचारलो तुम्ही हां चला आता यावेळेस अनोखा एक्सपिरियन्स करतोय मी एक्सपेरिमेंट करतोय तुमच्यावरती की मी सॉल्ड एक्झाम्पल सोडवतो आणि एक्सरसाइज तुम्हाला करायला लावणार आहे. नाही सर. झालं आमच्या मॅच. अरे सेम आहे घ्यायची तर घेतो मी पुढच्या लेक्चर मध्ये मला काय सेम आहे करून बघा जशाल तसे असतील फक्त आकडे बदललेले असतील. काल काल काय केलं होतं रे आपण 12 आणि 13 केलं ना. चल पुढचं घ्या 14 एक्झाम्पल घ्या. हे जे फॉर्म्युले बघितले हे कसे वापरायचे ते आपल्याला अरे हा हे लिहायचं आहे का हा मग इथे हेडिंग देतो मी डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. काय झालं झाले की लिहून लिहित राहा तोपर्यंत मी पुढचा प्रश्न लिहितो. हाँ क्वेश्चन नंबर 14 सॉल्व में क्या फाइंड द शॉर्टेज बिटवीन द लाइंस. क्वेश्चन नंबर 14 सॉल्व में से है फाइंड द शॉर्टेज डिस्टेंस दैट इज r bar equal to 2i cap minus j cap plus lambda times of 2i cap plus j cap minus 3k cap. और दूसरा लाइन का इक्वेशन दिया है r bar is equals to i cap minus j cap plus 2k cap plus mu times 2i cap plus j cap minus 5k cap. Find the shortest distance between these two lines. इन दो लाइंस के बीच का शॉर्टेज डिस्टेंस. अब सबसे पहले जब भी ऐसा क्वेश्चन पूछा जाएगा लाइंस की तरफ देखिए कि क्या लैम्डा और म्यू के साथ में जो वेक्टर है वो सेम है कि नहीं, क्योंकि उससे आपको पता वो ऐसा नहीं पूछेंगे कि फाइंड द डिस्टेंस बिटवीन पैरेलल लाइंस या फिर फाइंड द डिस्टेंस बिटवीन स्क्यू लाइंस. उन्होंने सिर्फ पूछा है फाइंड द डिस्टेंस बिटवीन टू लाइंस. तो सवाल दिमाग में आएगा कि कौन सा फॉर्मूला इस्तेमाल करें, क्योंकि हमारे पास नॉन पैरेलल लाइंस के लिए एक फॉर्मूला है और इसके लिए एक फॉर्मूला है. तो आप क्योंकि ये इसको देखिए ये दोनों डिफरेंट है कि नहीं, तो इससे हमें क्या पता चलता है कि ये हो सकता है कि स्क्यू लाइंस है ना. तो स्क्यू लाइंस के बीच का डिस्टेंस हम लोग कैसे निकालते हैं, शॉर्टेज डिस्टेंस कैसे निकाला जाता है. तो स्क्यू लाइंस के लिए हमने क्या देखा, ये हमारा a1 बार हो जाएगा और ये b1 बार हो जाएगा, ये a2 बार हो जाएगा, ये b2 बार हो जाएगा. तो लेट हम लोग बोल सकते हैं कि लेट a1 बार इज इक्वल टू 2i कैप माइनस j कैप आणि a2 बार इज इक्वल टू i कैप माइनस j कैप प्लस 2k कैप. फिर b1 बार मेरे पास क्या होगा 2i कैप प्लस j कैप माइनस 3k कैप एंड b2 बार क्या हो जाएगा मेरे पास 2i कैप प्लस j कैप माइनस 5k कैप. We know that shortest distance between two lines is given by d is equal to d मतलब distance. क्या होता है शॉर्टेज डिस्टेंस दो लाइंस के बीच का. AB बार का प्रोजेक्शन मतलब A2 बार माइनस A1 बार लिखा था हमने, और इसका क्या था यूनिट वेक्टर अलोंग B1 बार क्रॉस B2 बार मतलब B1 बार क्रॉस B2 बार डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. यही था, ठीक है. और क्योंकि ये वेक्टर आने वाला है, ये यूनिट वेक्टर है और ये भी एक वेक्टर है, तो इनका डॉट प्रोडक्ट आपको सीधा एक नंबर दे जाएगा, है ना. बस ये होता है कि डायरेक्शन की वजह से दिक्कत हो सकती है, इसलिए हमने इसको मॉड डाल रखा था.
अब इसको बोलेंगे इक्वेशन 1 और बारी बारी से अंदर की चीजें फाइंड आउट। बारी बारी से अंदर की चीजें सॉल्व करते हैं। तो a2 बार मायनस, मला प्रश्न पडले तुम्ही इतके महिने तिकडे काय करीत असताना रे? इकडे तुमची हे आले म्हणलं, तिकडे तर कार्यक्रमच होता मग. कुठे सर? a2 बार माइनस a1 बार i कैप माइनस 2 i कैप माइनस i कैप माइनस j कैप प्लस j कैप 0 बनून जाईल आणि 2k कैप माइनस 0 प्लस 2k कैप. सर के कॅप नाही ना वरती. मग 2k कैप झालं ना. मग k कैप नाही तर मग आता 2 माइनस 0 नाही एवढं अंकल बोलतो रे. के कॅप नाही. याचं थोडंसं सुरू केलं सध्या आता. संगत नको म्हणू, क्लास झालं तुझ्या स्वतः असतो तू जास्त दिवस. अरे एवढं जर अभ्यासासाठी मरमर केली असती ना. सर 2 दिवस ट्युशन मध्ये तर मी असं करतो सर. तू शांत राह. हा a2 बार माइनस a1 बार झालं. काय बेटा आहे b1 बार क्रॉस b2 बार फाइंड आउट करना है. काय झालं जाऊ चेतन शांत बैस. सर ते गारवाडी मागून घेऊ. काय? लगेच काय म्हणजे नाही त्या गोष्टीमध्ये एवढं इंटरेस्ट घ्यायचा आणि ज्याच्यात घ्यायला पाहिजे त्याच्यात एवढं ॲग्रेशन नाही दाखवणं. काय मला एवढं कमी मार्क पडले? हा मी आता 50 तास अभ्यास करतो दिवसभरातून. तू समोर येवर महातोळे सोबतच बसत जायचे. महातोळे आणि तुझ्या सोबत जायचे होय समोर. त्याला का मग दूर लोटलं तसं ते सुधरायचं नाही सर बघ. दिमाग नाही तिथं. तर पैसे तुम्ही सुधरेल त्याला आता. पुन्हा तू आहे ना तिकडे बसत जाईल. यांच्या मागे एक बेंच सोडून बसायची. शांत बैस नाट्य नको. आणि याच्यानंतर जागा मला आता सांगायची गरज पडली ना तर पहिले हाणणार आणि मग सांगणार. पहिले सांगणार तिथं बसायचं. काय नाही दिसत तिला दिसतं आणि तुला नाही दिसत. हा 2 1 minus 3 2 1 minus 5. चला रे आज हे संपून टाकायचं लाईनचा आपला किस्सा. उद्या अजून प्लेन उद्याची एक्सरसाइज करून येणार नाही त्यांना कुत्र्या मारणार नाही. मला माहित नाही क्वेश्चन येत नाही सांगत नाही. गिवन काय ते तर लिहून आणायचं येत नसेल आणि काहीतरी सोडवलेलं पाहिजे. काही बी सोडवलेलं पाहिजे पाहिजे मला काय एक्सरसाइज 2 सेकंड एक्सरसाइज अरे तू नीट राहता नाही तर खजूर से गेली उसमें आग के आगे होऊन जाईल मग ते. आगीतून पोपट्यात -5 +3 आय कॅप -5 +3 म्हणजे -2 मायनस जाईल क्या -10 +6 -4 प्लस काही क्या 0 2 -2 0 म्हणजे काय आलं तुमच्याकडे -2 आय कॅप +4 जय कॅप. आता हा तुमचा b1 बार क्रॉस b2 बार है. ह्याची मैग्नीट्यूड काय येईल रे? मैग्नीट्यूड ऑफ b1 बार क्रॉस b2 बार काय येणार है? रूट के अंदर -2 का स्क्वायर 4 का स्क्वायर 16 प्लस 0 मतलब कितना आया 20 को 2 रूट 5 लिख सकते हैं. हाँ, सर. चलो तो देयरफॉर डिस्टेंस क्या आ जाएगा आपका? देयरफॉर डिस्टेंस इक्वल्स टू मॉड ऑफ a2 बार माइनस a1 बार -i +2 2k
कुठे गेलं ते ते काय सर तिकडे मायनस आय कॅप प्लस 2 देते हा तुम्ही म्हणू शकतात देअरफॉर फ्रॉम याला म्हणा 2 आणि याला म्हणा 3 खालचं 4 खालचं 4 देअरफॉर फ्रॉम 2 3 1 2 3 4 देअरफॉर फ्रॉम 1 2 3 and 4 मायनस आय कॅप प्लस 2 के कॅप हे काय तुमचं a2 बार मायनस a1 बार ह्याची व्हॅल्यू इथे ठेवली डॉट b1 बार प्लस b2 बार मायनस 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप डिवायडेड बाय काय √20 ला इज्जतीच बाजूला घ्यायची 1/√20 आणि या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा -1 इंटू -2 2 इंटू 4 नाही हे टी कॅप आहे ना इथं 0 आहे 0 इंटू 4 0 जे कॅप इथं जे कॅप ॲब्सेंट आहे बरं का आणि इकडं 2 आहे आणि तिकडं ॲब्सेंट आहे म्हणजे +0 + 0 हो म्हणजे काय झालं रे हे काय झालं 2/2√5 हे 2 कॅन्सल म्हणजे 1/√5 युनिट्स हे काय झालं तुमचं लेंथ झालं शॉर्टेज डिस्टन्स हो सर लिहा हे बी लिहा हे पण लिहा पटकन पुढचा क्वेश्चन पाहूयात काय कारण असेच लोक चांगले टीचर बनू शकतात काय नाही काय? बरोबर ते करू शकता रागन बघू नका आता नरोडे काय तुम्हाला शिवायच होतं झोपेचा म्हटला होता काय बोलतो रे आपल्या वयापर्यंत बोलत आहे ना फाइंड द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाइन्स आता लाइन्स एक लाइन्स आता एस x minus 1/2 y minus 2/3 z minus 3/4 लाइन्स इक्वेशन दिले and सर पाणी घ्यायचं आहे. अरे यार आणि किती सर बस मला आलं लक्षात इंटेन्सिटी वाढू नका तुम्ही तुम्हाला काय दिलेले रे शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे बरोबर आहे आता आपल्याला अशा फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं होतं का अशा फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं होतं का कशा फॉर्म मध्ये होतं लाजू नको अरे लक्ष द्या रे हो मला त्या लोकांचे काय काही नका देऊन टाकू म्हणजे चांगले शिकवतो मी सेम बिहेवियर करलं कोणीकडे मी येड्यांनो काय ते हा तर हे बघा आपल्याला थोडंसं सुधारावं ह्याच्यासाठी आपण तुम्हाला माहिती हा ही जी लाईन आहे ह्या लाईनवरचा नोन पॉईंट कोणता आहे त्याचे कोऑर्डिनेट कोणते कसं ओळखणार याला 0 सोबत इक्वेट करणार x - x1 y - y1 z - z1 x1 y1 z1 काय असेल ह्या लाईनवरचा नोन पॉईंट बरोबर आहे मग नोन पॉईंट काय झाला हा ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय झाले याला 0 शी इक्वेट केलं 1 याला 0 शी इक्वेट केलं 2 याला 0 शी इक्वेट केलं 3 मग याचा पोझिशन वेक्टर काय झाला तो आपला a1 बार झाला कळते i1 i कॅप 2j कॅप प्लस 3k कॅप बरोबर त्याच्यानंतर ह्या लाईनचे डायरेक्शन असू दे 2 3 4 म्हणजे ह्या लाईनला पॅरलल असणारी लाईन b1 बार काय झाली 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप मान्य ह्या लाईनवरचा पॉइंट बी पॉइंट कोऑर्डिनेट काय झाले 2 4 5 याला 0 शी इक्वेट करा x - 2 0 y - 4 0 z - 5 0 म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर काय झाला b1 बार सॉरी a2 बार 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस
हा आणि ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो काय आहे 3 4 5 म्हणजे त्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर जो आहे तो तुम्ही कसं लिहू शकता b2 बार इक्वल टू 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. आता तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. मग आता इथं काय दिसतंय तुम्हाला हे जे दोन लाईन्स आहेत त्या सारखे आहेत का नाही आहेत. कंपोनंट्स बघा सारखे आहेत का नाही आहेत. मग दोन लाईन्स ह्या दोन लाईन्स मधलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणं जसं मगाशी केलं तसं काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे डिस्टन्स बिटवीन टू लाईन साठी a2 बार मायनस a1 बार याचा डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ b1 बार क्रॉस b2 बार आणि याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची म्हणून नॉटच्या आतमध्ये डिस्टन्स येईल करता फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक आहे. फक्त ह्या क्वेश्चन मध्ये मागच्या क्वेश्चन मध्ये वेगळं काय होतं रे की मागचा क्वेश्चन हा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेला असल्यामुळे a1 बार a2 बार डायरेक्टली माहिती होते आणि b1 बार b2 बार डायरेक्टली माहिती होते. इथं तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन दिलेलं होतं लाईनचं हे कार्ट दिलेलं असल्यामुळे कार्ट्यामधून तुम्हाला काय करायचं होतं a1 बार a2 बार बाहेर काढायचे होते b1 बार b2 बार बाहेर काढायचे होते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 16. शो दॅट लाईन्स इंटरसेक्ट ईच ऑफ आला बघा तो प्रश्न काय म्हटले शो दॅट लाइन्स आर बार इज इक्वल टू एक लाइन है आई क्या प्लस जई क्या माइनस कई क्या प्लस लैम्बडा 2 आई क्या माइनस 2 जई क्या प्लस कई क्या. दूसरे इक्वेशन आर बार इज इक्वल टू 4 आई क्या माइनस 3 जई क्या प्लस 2 कई क्या. खरं पाहिलं गेलं तर आर बारला r1 बार r2 बार लिहायची गरजच नाही कारण आर बार स्वतः जनरल आहे. पुढच्या गोष्टी आपण a1 b1 लिहित असल्यामुळे तसं काही लिहायची गरज नाही है कि नहीं. तो ठीक है 4 आई कैप माइनस 3 जे कैप प्लस 2 के कैप प्लस मूव आई कैप माइनस 2 जे कैप प्लस 2 के कैप. तुम्हाला हे दाखवायचे शो करा म्हटले की दॅट these two lines intersect each other. these two lines intersect each other. तुम्हाला माहिती जर दोन लाईन्स इंटरसेक्ट करत असतील each other तर त्यांच्यातलं डिस्टन्स काय असतं 0. डिस्टन्स 0 कधी होईल न्यूमरेटर 0 होईल. मग तुम्ही काय म्हणू शकता वी नो दॅट हियर a1 बार इज इक्वल टू a2 बार 4 आई क्या b1 बार ए मातोळे मार स्वतःला b2 बार आई क्या माइनस 2 जे क्या प्लस 2 के क्या. बरोबर. मग वी नो दॅट ही टू लाइन्स वी नो द कंडिशन we know that when two lines intersect each other, then shortest distance between them is zero. That is hey, ये zero का दिले जेव्हा न्यूमरेटर zero होईल. that is a2 bar minus a1 bar factor b1 bar cross b2 bar is equal to 0. ये 0 मतलब that is ये 0. अब a2 बार माइनस a1 बार क्या है रे? इधर देखो a2 बार माइनस a1 that is हाँ नहीं that is नहीं आपल्याला माहिती आहे की दोन लाईन्स इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असेल याचा अर्थ हे 0 आलं पाहिजे. सो therefore we have to show क्यों we have to अरे हेंस प्रूव रहता बेटा. hence we have to prove therefore और hence एक ही तरीके से hence we have to prove above equation.
above equation. हे equation prove करू. And for that purpose we proceed as follows. For that purpose आमचे काय युनिव्हर्सिटीतल्या प्रोफेसरांना असं खूप काही सगळं होतं. थेरोटिकल सब्जेक्ट आम्ही शिकायचोच ना, तर ते असं म्हणायचे बघा ह्या थेरम मध्ये आपल्याला असं असं करायचं, असं असं करायचं, असं असं करायचं. अँड फॉर दिस वी प्रोसीड एज फॉलोज. आपण पण असं म्हणूया फॉर दिस वी प्रोसीड एज फॉलोज, डेडिकेटेड टू माय टीचर. येस सर. येस सर. तर मग आता काय घ्यायचं? LHS. ए हां मग A2 बार मायनस A1 बार रे. A2 बार मायनस A1 बार 4 I कैप मायनस I कैप 3 I कैप मायनस 4 J कैप प्लस 3 K कैप डॉट B1 बार क्रॉस B2 बार. B1 बार क्रॉस B2 बार मतलब I कैप J कैप K कैप. K कैप आणि B1 बार कुठे 2 मायनस 2 आणि 1 मायनस 2 2. हे दशक कसं राहील आणि इकडं दिसत नाही. त्यात काय दिसण्याचं आय कॅप ब्रॅकेट मध्ये मायनस 4 मायनस 3 मायनस 3 आमच्याकडे मायनस 4 प्लस 2 मायनस 2 मायनस जे कॅप 4 मायनस 1 3 प्लस ए कॅप मायनस 4 प्लस 2 मायनस 2 4 से literal LHS is nothing but what 3I cap minus 4J cap plus 3K cap factor dot product by minus 2I cap minus 3J cap minus 2K cap. Sir, dot product दिया 3 into minus 2 minus 6 minus 4 into 3 plus 12 3 into minus 2 minus 6 that is 0 which is nothing but RHS and hence lines intersect each other linear and hence lines intersect each other. ठीक है हाँ तो बाय. क्वेश्चन नंबर 17 डिस्टन्स बिटवीन टू लाइन. दोन क्वेश्चन बाकी ते झाले का आपल्याला लाईन संपते. हे लिहायचं आहे का? हो सर. लिहा मग लिहा. एक लक्षात घ्या आपल्याला हे प्रूव्ह करायचं ना. एकदा आपल्याला A2 बार मायनस A1 बार आलं आणि हे असलं तर आपण डायरेक्ट स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घेऊन असं सॉल्व्ह करण्याची आहे. म्हणजे एवढं मोठं करायची गरजच नाही. तुम्हाला डायरेक्ट LHS म्हणजे डिटर्मिनंट ऑफ डायरेक्ट नंबर्स येतील. A2 बार मायनस A1 बार तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल फक्त, कारण हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे ना. बघा एक वेक्टर A बार डॉट B बार क्रॉस C बार आहे. B1 बार तुमच्याकडे B2 बार तुमच्याकडे आणि बाहेरचं वेक्टर तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट काढू शकता. कसा? डायरेक्ट डिटर्मिनंट हेच करायचं होतं ना आपल्याला. बरोबर. A2 बार मायनस A1 बारचे कोएफिशिएंट काय 3 मायनस 4 3 B1 बार म्हणजे 2 मायनस 2 1 आणि हे म्हणजे 1 मायनस 2 2. हा डिटर्मिनंट 0 येतो संपला विषय. असंच करा. ठीक आहे. हे पुस्तकामध्ये सॉल्व्ड आहे ना. मिटून करा पुस्तक येते मला. हां हे कळलं तुम्हाला. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घ्यायचे ते. हां चला आता पॅरलल लाईन्स वरचा क्वेश्चन असणार आहे. हे लिहायचं काय डायरेक्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करा ना. हे टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्डच आहे एक्झाम. काय ते मी तसं दुसरी ट्रान्सफर करायचं बरं का. क्वेश्चन नंबर 17 फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता यांनी डायरेक्ट तोंडावर म्हटलं बघा तुमच्या. फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स 2I कॅप मायनस J कॅप प्लस 3 कॅप प्लस लॅम्बडा. बोल ना करे R बार 1
एक लाईन दिलेली आहे ए भुतडा लक्ष देऊन बाबा काय करावं मग या पोरायला मला काही कळलं ना मारून टाका सर. काय म्हणजे लहान आहे बुवा हे. बारीक लई आहे. हाईट लई वाढली इथे दिसते. Yes, that means you have good sensory humor. But please concentrate here. So we have two lines and we have to find distance between these lines. They have told us on our face that the given lines are parallel. And we have to find distance between parallels. That means they are telling us in front of our mouth. वो लोग सामने से हमें बता रहे हैं कि जो दी गई लाइन से वो पैरेलल लाइन से. Oh, so they are telling us from front. तो देखो पैरेलल लाइन से उसका सबूत आपको दिखाई दे रहा है यहाँ पर. ओके ये क्वेश्चन हम पूरा अंग्रेजी में लेंगे. Okay, sir. So we have given here two parallel lines and we have to find the distance between them. So from first line we will get A1 bar, that is known point on that line. A1 bar is 2 I cap minus j cap plus k cap. From second line we can write A2 bar, that is I cap minus j cap plus k cap. So these are the two known points whose position vectors are written from the equation of line. Now distance between parallel lines, we have seen that distance between parallel lines. What is the formula for that? A2 bar minus A1 bar. We know that distance between parallel lines is A2 bar minus A1 bar. Into B cap. हमने क्रॉस लिया था और इसका मैग्नीट्यूड लेना था. क्रॉस क्या है हमारे पास? Cross B cap. B क्या? और यहाँ पर A and here B bar is 2I cap plus J cap minus cap. Now what is B bar? B bar is a vector parallel to both lines. Yes, sir. So we have B bar, we have A1 bar, A2 bar, so we can easily calculate this. So first we find A2 bar minus A1 bar. So what is A2 bar minus A1 bar? A2 bar minus A1 bar is minus I cap. ये तो this will become 0 and 2 cap minus k cap will become minus I cap plus k cap. So this is A2 bar minus A1 bar. Now we have to find B cap, that is unit vector along vector B bar. So we have B bar already here. So to find unit vector we will just find magnitude of B bar, which is calculated by using this formula 4 plus 1 plus 4, that is 3. 3. So therefore this A2 bar minus A1 bar cross 2 I cap plus j cap minus 2 k cap divided by 3. So we have to find magnitude of these two vectors. Magnitude of these two vectors. So for that purpose, firstly we have to find this cross product, and then we will get one vector, and after that we can find magnitude of that vector. So how to find cross product? See, this is what? This is 2 by 3, 1 by 3 and 2 by 3. So we can write this as I cap, j cap and k cap. Components of first vector are minus 1, 0, 1. Component of second vector are 2 by 3, 1 by 3 and minus 2 by 2. Okay? सर आपण बाय ती साईडला येऊ शकत होतो पण इंग्लिश Yes, we can take 1 by 3 common because that is the property of determinant. We can take, if we have a common element in a single row, then we can take that common element outside the determinant. Yes, sir. Okay, so this is possible. What Om Wag is Om Wag. See, I am talking in English. That's why I have pronounced it as Wag, but it's Wag. Yes, sir. yes, we understand. Understood, sir. So pardon me for that. You are too weak in English. Outdated, sir. Tell him to update his server. Hardash. So we can take 1 by 3 outside the determinant, and that will be the easy for our calculation. Yes. So we will make that move so that it will be easy for us
Yes, sir. to calculate. Yes, sir. But here we are finding vector only. We have to take magnitude of this. Yes, sir. After So calculation. we have this formula. After this, I think we should write this one. Is it okay? Yes. Yes, sir. Okay. So that when we will find this vector, we can take its magnitude. So now we have 1 by 3 outside the determinant and beta. Yes, beta. Minus I cap. I cap 0 minus 1. So minus I cap minus j cap. So 2 minus 2 0. 0. So k cap Sir, 0 J cap. minus k cap. So this is what vector we have found here. A2 bar minus A1 bar cross B cap. So we are interested in finding magnitude of that vector. So therefore distance is A2 bar minus A1 bar cross B cap. So magnitude of that is 1 by 3 minus 1 by 3 whole square plus minus 1 by 3 whole square, and that is 1 by 9, 1 by 9, 1 by 2 by 9 होता है. It's a 2 by 9. So this will be the distance. Root 2 by 3. Root 2 by 3. Whether it is correct or not? Yes. Absolutely. So this is root 2 by 3. Now last question from the solved examples. Please maintain silence. Please maintain decorum of class. yeah. Don't do the things which you usually do. Your home or outside the class, or whenever you are wandering here and there in our Campus. society. Campus, sir. Campus. So you can go. Walk. Find the distance between parallel lines. Now here two the equation of two parallel lines are given in Cartesian form. So you can directly, we have seen in previous example, when two equations in Cartesian form are given, Full stop. So the last question same thing is asked. Just equations are given in Cartesian form. So you are used with this situation, that if equations are given in Cartesian form, you are able to write A1 bar, A2 bar and the parallel vector B bar. Okay. So can anyone tell me, can this guy, what's his name? Shravan. So you have to tell me in these two equations what is A1 bar and A2 bar. Also you have to tell the parallel vector B bar in terms of unit vectors. So Shravan, here you can go. Tell me A1 bar from this equation. All the three Natalas, don't talk. Sorry, sweet potato. A1 bar, sorry, please tell me A1 bar. That means here A1 bar is absent. Here A1 bar is absent. Yes, sir. Because x1, y1, z1 is not there. So A1 bar is 0 vector. Very good. Now A2 bar is Minus I cap plus j cap plus k cap. Equate these three numerators with 0 so that you will get coordinates of the known point on this line. Yes, sir. Now B bar is what? B bar is what? 2 I cap minus j cap plus 2 k cap. Okay. So here we have finished the line. So it's homework for all of you is that you must have to solve Exercise second exercise of line. Okay. क्लास इन आपला
हा बेटा विल मीट टुमारो.